मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. विजूबाई आपल्या राज्याचे मेडिकल मॅडम या सर्वांना मी विनंती करतो की आमचे अध्यक्ष राजेश मोजेकर यांनी त्यांना दीपक प्रज्वलन झाल्यावर व्यासपीठावर आणावं. थोडंसं जवळ बस वरतीच सर्वांना मानपत्र देणार आहोत, सगळ्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना. पण त्याआधी महासंघाची आजची वाटचाल काय आहे, आजपर्यंत महासंघाने काय कार्य केले आणि महासंघाची भूमिका काय आहे हे आपल्याला इथे सांगण्यात येईल. त्यानंतर शिक्षक सत्कार सोहळा आहे, पूर्ण इथे सोहळा तो सुरू होईल. आणि त्यानंतर इथे मान्यवरांची मनोगती होते आणि आभार प्रदर्शनानंतर आपल्याला इथे मराठी गीतांचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे, जो आपलेच माजी विद्यार्थी सादर करणार आहेत आणि त्यानंतर ते अल्पोपहार होणार आहे. स्कर्ट आराम से आढळलं का? सावधान विश्राम म्हणून आपण राष्ट्रगीतासाठी उभे राहणार आहोत. कृपया सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहावं. सावधान, आठवण आहे का? विश्राम. राष्ट्रगीत के लिए खड़े रहेंगे. राष्ट्रगीत शुरू कर.
दीप्ती, योगिता आणि त्यांचे सहकारी. आता आपण पाहुण्यांची ओळख करून देणार आहोत आणि त्यांचे स्वागत करणार आहोत. आजच्या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख म्हणून लाभलेले आहेत नारायण मानकर साहेब, आपल्या महापालिकेचे महापौर आणि आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी. मानकर साहेबांना वसईमध्ये कोण ओळखत नाही, त्यांची ओळख मी काय करून देणार. अजातशत्रू म्हणून त्यांची ओळख आहे. अगदी सरपंच पदापासून त्यांची कारकीर्द सुरू झालेली आहे आणि वसईच्या राजकारणामध्ये मानकर साहेबांचे एक वेगळं स्थान आहे. पण आज त्यांना मी राजकारण म्हणून नाही बोलवलं आहे, आमचे माजी विद्यार्थी म्हणून बोलवलं आहे. आमच्या वेगळ्याच हक्काने त्यांना आम्ही बोलवलं आहे. त्यांचे मी आमचे अध्यक्ष राजेश मोदेकर त्यांना विनंती करतो. आपल्या संस्थेचे विश्वस्त भवनशेठ नाईक यांचेही स्वागत करावे. आपल्या संस्थेचे विश्वस्त आणि सर्वांचे संस्थेचे विश्वस्त श्री अरविंद काकानी सर यांचेही स्वागत करण्यात येईल. आपल्या शाळेचे प्राचार्य श्री माणिक दोदोंडे यांचे स्वागत करण्यात येईल. आजच्या आपल्या कार्यक्रमाला ज्यांनी करण्यात येईल आणि आपल्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका खेडेकरबाई आणि आमच्या विशूबाई यांचे स्वागत करण्यात येईल. तसेच आपले आजच्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी पाठिंबा दिला ते आपले सर्व आणि आपले माजी विद्यार्थी श्री नितीन म्हात्रे साहेब. बस ओके. म्हात्रे साहेब तुम्ही पाठी बसलाय, तुम्ही पुढे येणं अपेक्षित आहे. ओके. श्री नितीन म्हात्रे. आपल्या या कार्यक्रमाला वसईतल्या बऱ्याच संस्थांनी मदतीचा सहभाग. आता आणि प्रत्येक बॅच आपले गेट टुगेदर करायचे आणि जनरली ते नोव्हेंबर डिसेंबरमध्येच व्हायचं, कारण सगळे कोण बाहेरगावी गेलेले, बाहेर देशातले सुट्टीवर इथे आलेले. आणि गेट टुगेदरमधून बऱ्याचदा असा विषय निघायचा की अरे आपण 15-20 जणच आहोत, मग आपल्याला शाळेसाठी काय करायचं, मग फक्त पैसे जमवायचे आणि ते सरांकडे द्यायचे, इथपर्यंतच तो कार्यभाग सीमित होता. पण जसं आपल्याला ती शाळेत गोष्ट होती ना की काठ्यांचा जुडगा आणि वेगळी काठी, तसं सगळेच एकत्र आले. आपण आपले जे आजचे प्रयत्न आहेत ते वेगवेगळ्या बॅचनुसार करण्यापेक्षा वसईमध्ये एवढे माजी विद्यार्थी आपल्या शाळेचे आहेत, त्या सर्वांनी एकत्र आलं तर ह्या संकल्पनेमधून आणि आजच्या सोशल मीडियामधून, सोशल नेटवर्कचा वापर वादविवाद बरेच आहेत, पण आपल्या शाळेसाठी सोशल नेटवर्क या सोशल मीडिया याची अतिशय मदत झालेली आहे. आज फेसबुकवर आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा 1700 लोकांचा ग्रुप आहे आणि माझ्या मते हा एक वसईतला सर्वात मोठा ऍक्टिव्ह ग्रुप आहे आणि त्या ग्रुपद्वारे आपण सर्व एकत्र आलो. तुम्ही या शाळेचा, या विद्यार्थी संघाचा इतिहास एका व्हिडिओनुसार पाहणारच आहात, पण मला ती तारीख अजून लख्ख आठवते. 29 ऑगस्ट 2011 दुपारी 4 वाजता सर्वजण ते जमले होते आणि सगळ्यांनी ठरवलं की चला आपण काहीतरी चालू करूया आणि त्यातून हा प्रवास चालू झालेला आहे. आणि हा प्रवास कसा झाला हे आपल्याला सांगण्यासाठी मी माझे सहकारी आणि आपल्या माजी विद्यार्थी महासंघाचे विश्वस्त प्राध्यापक हेमंत डोंगरे यांना इथे आमंत्रित करतो. हेमंत. व्यासपीठावरील मान्यवर प्रमुख पाहुणे, आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आणि वसई विरार महापालिकेचे महापौर श्री नारायण मानकर, प्रभाग समिती अध्यक्ष श्री नितीन राऊत, संस्थेचे पदाधिकारी भवनशेठ नाईक, वायगणकर सर, कारखानी सर, शाळेच्या संस्थांचे प्राचार्य, दोन्ही संस्थांचे दोतोंडे सर, विजूबाई, संदेश जाधव आणि या सगळ्यांपेक्षा ज्यांचा आज मान मोठा आहे, ज्यांचा आपण मान सन्मान करणार आहोत, असे माझ्या समोर डाव्या हाताला बसलेले पहिल्या 3-4 रांगांमध्ये आमचे सर्व विद्यार्थ्यांचे माजी शिक्षक की ज्यांचा ऋणनिर्देश कार्यक्रमासाठी आपण सर्वजण इथे एकत्र जमलेलो आहोत.
आणि ज्या असंख्य माजी विद्यार्थ्यांच्या मदतीशिवाय आजचा कार्यक्रम पूर्ण होऊ शकला नसता, असे सर्व माजी विद्यार्थी जे आज इथे प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत, अशा सर्वांचं मी मनापासून या कार्यक्रमात स्वागत करतो. माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, असं खरं तर मला म्हणता येत नाही, कारण एवढा मोठा या शाळेचा प्रचंड मोठा इतिहास आहे, वेगवेगळ्या वयोगटातले विद्यार्थी आहेत. आपण आपल्या बाहेरच्या जीवनात कितीही मोठे असलो, कितीही लहान असलो, कोणत्याही क्षेत्रात कितीही मोठं काम करत असलो, तरी सुद्धा या शाळेच्या प्लॅटफॉर्मवरती जेव्हा आपण सर्वजण येतो तेव्हा आपण सर्वजण एकाच लेवलवर आहोत आणि आपण सर्व या शाळेचे फक्त माजी विद्यार्थी आहोत. या कार्यक्रमाचं कोणालाही वैयक्तिक आपण निमंत्रण दिलेलं नसताना या इतक्या मोठ्या संख्येने सर्व विद्यार्थी उपस्थित राहिलेले आहेत. कोणत्याही विद्यार्थ्याला वैयक्तिक आमंत्रण आपण दिलेलं नाही, कारण सर्वजण आपण एकाच पातळीचे आहोत. या स्टेजवर माझ्या उजव्या हाताला बसलेले बबन शेठ काय, वायगडकर सर काय, कारखानी सर काय, हे सगळे सुद्धा या शाळेचे माजी विद्यार्थीच आहेत. शाळेचा इतिहास खूप मोठा आहे. एक मोठी 10-1 मिनिटाची फिल्म तुम्हाला थोड्या वेळानंतर दाखवली जाईल शाळेचा इतिहास सांगणारी. मापणकर सरांच्या एका लेखातनं जो इतिहास आपल्याला माहिती आहे की 1943 साली म.वी. कुलकर्णी, वर्टी सर, मापणकर मॅडम या सर्वांनी अथक परिश्रम घेतले आणि शाळा बांधण्यात आली. याच्याबद्दल मी शाळेच्या इतिहासाबद्दल काही जास्त बोलत नाही. आपण जेव्हा आपल्या आयुष्यात काही किती कामात व्यस्त असलो आणि आपला कुठेही आपल्या शाळेतला वर्गमित्र भेटला की मग आपल्या शाळेतल्या सगळ्या गोष्टींना, आपल्या आठवणींना एक उजाळा मिळतो. मग आपल्या वर्गातल्या वर्गभगिनी त्यांची आवर्जून चौकशी होते. मुली काय करतात माहित नाही, पण सगळी मुलं भेटल्यानंतर आपल्या वर्गभगिनीची निश्चित चौकशी करतात. शिक्षकांविषयीच्या आठवणी जाग्या होतात आणि एक जो निखळ आनंद मिळतो, एक निर्व्याज आनंद मिळतो, जो आपल्याला कधी फेसबुकवर, कधी व्हॉट्सअपवर अशा व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये मिळणार नाही, असा एक निखळ आनंद आपल्याला सगळ्यांना आपल्या प्रत्यक्ष गेट टुगेदरमध्ये मिळत असतो. आणि किंबहुना याच कारणास्तव शाळेतल्या सगळ्या वेगवेगळ्या बॅचच्या मित्रमैत्रिणींची आणि माजी विद्यार्थ्यांची गेट टुगेदर शाळेमध्ये व्हायला लागली. शाळेच्या प्राचार्यांनी, भापणकर सरांनी आणि भिडे सरांचा मला विशेष करून उल्लेख करावासा या ठिकाणी यासाठी वाटतो की त्यांनी आम्हाला बराचसा डेटाबेस नेहमीच कलेक्ट करायला सांगितला. अशी सगळ्यांची वेगवेगळी गेट टुगेदर एकत्र व्हायला लागली. 1988 मध्ये आदित्य पाटीलनी त्याच्या पुढाकाराने एक शिक्षक आणि विद्यार्थी असं एक गेट टुगेदर आयोजित केलं. प्रशांत म्हात्रे आपल्या उजव्या बाजूला उभे आहेत माझ्या. त्यांनी 1985 बॅचच्या विद्यार्थ्यांनी इन्क्लुडिंग मायसेल्फ आम्ही एक शिक्षक सन्मानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि या कार्यक्रमानंतर आम्हाला कळलेली दुसरी आणखी एक आनंदाची गोष्ट अशी होती की जसं आम्हाला आमच्या शिक्षकांना भेटून आनंद होत होता, तसं आमच्या शिक्षकांना सुद्धा आम्हाला भेटून आनंद होत होता. मस्त शब्द. आणि यातूनच वेगवेगळ्या बॅचेसचे जे सर्व विद्यार्थी भेटत गेले, या सर्व विद्यार्थ्यांना शाळेसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती आणि एका प्लॅटफॉर्मवरती हळूहळू कोणीतरी यावं. जसं प्रत्येकाने आपापल्या लेवलने काम करायला सुरुवात केली. 1985च्या विद्यार्थ्यांनी शाळेतल्या गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी गोष्टींचं वाटप केलं. वह्या, पुस्तकं, गणवेश, जे काय आपल्या परीने शक्य असेल तशी कामं करत गेले. 1988च्या विद्यार्थ्यांनी या शाळेच्या हॉलमध्ये इलेक्ट्रिकचं फिटिंग करून दिलं. काही विद्यार्थ्यांनी शाळेतल्या वर्गांमध्ये लाईट्स, पंखे बसवून दिले. असं नाही की शाळेमध्ये लाईट्स, पंखे नव्हते, होते, तरी पण विद्यार्थ्यांची इच्छा होती आणि खास विद्यार्थ्यांची इच्छा डावलू नये म्हणून वायगडकर सरांनी सांगितलं तुमची इच्छा आहे तुम्ही लावून टाका. या गोष्टीसाठी मी वायगडकर सरांचं, दुतोंडे सरांचं दरवेळेला आवर्जून त्यांच्याकडनं जो मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आम्हाला दरवेळेला माझ्या विद्यार्थ्यांना मिळाला. कोणती गोष्ट आम्ही करायची म्हटली की आजपर्यंत त्यांनी कधी आम्हाला नाही असा शब्द सांगितलेला नाही. या 4-5 गेल्या वर्षामध्ये वेगवेगळ्या माजी विद्यार्थ्यांचे ग्रुप्स एकमेकांना भेटत गेले. त्यांच्यातले 2-4 जे ऍक्टिव्ह मेंबर्स असतात, हे असे सगळे ऍक्टिव्ह मेंबर्स एकत्र आल्यानंतर
जसं चिन्मयने सांगितलं, ऑगस्ट 2011 मध्ये फेसबुकवर एका वसई अल्युमनाय न्यू इंग्लिश स्कूलची एक ग्रुपची स्थापना करण्यात आली आणि त्या अल्युमनायवरती कालपर्यंत 1660 पर्यंत नोंदणी होती. आज ती 1700 पर्यंत पोहोचलेली आहे. आणि हा एक व्हर्च्युअल वर्ल्ड मध्ये सुद्धा, आणि नुसतं त्या व्हर्च्युअल मध्ये नाही तर इन रियालिटी ही सगळी संख्या, यातली बरीचशी संख्या इथे प्रत्यक्षात हजर राहिलेली आहे. या गोष्टीचा आपल्याला सगळ्यांना अभिमान असला पाहिजे. विद्यार्थ्यांचा एवढा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, ह्या प्रतिसाद ओसरण्याच्या आत आपण कुठेतरी एक ऑथोराइज ट्रस्ट असावा अशी संकल्पना बऱ्याच जणांच्या डोक्यात आली आणि मग बरेच जण कामाला लागले. राजेश मोदगेकर, मिलिंद म्हात्रे सर, चिन्मय, प्रशांत म्हात्रे, प्रशांत पाटील, संदेश वर्तक, हर्षद जोशी, महेश अभ्यंकर या सगळ्यांनी एक नोंदणीकृत महासंघ असावा असं ठरवलं. आणि सरकारी कामामध्ये थोडासा डिले होतो, तसा डिले झाला आणि आम्हाला सुद्धा वाटायला लागलं की अरे आता खरोखर महासंघ फॉर्म होतोय की नाही, ट्रस्ट फॉर्म होतोय की नाही. पण हर्षद जोशी सारखा कार्यकर्ता जो आमचा टास्क मास्टर आहे, त्याला एक काम सोपवायचं आणि निर्धास्त व्हायचं, त्याच्यावरती ते काम सोपवलं. आणि हर्षद जोशीने प्रत्येकाच्या घरी जाऊन सह्या गोळा केल्या, पण महासंघाच्या नोंदणीचं काम पूर्ण केलं. आणि आज आपला महासंघ, नोंदणीकृत महासंघ बऱ्याच दिवसांपासून फॉर्म झालेला आहे. न्यू इंग्लिश स्कूल वसई, न्यू इंग्लिश स्कूल अल्युमनाय असोसिएशन वसई या नावानं हा ट्रस्ट फॉर्म झालेला आहे. दरम्यानच्या काळामध्ये माझी विद्यार्थ्यांची वेबसाईट, जी मला वाटतं वसईमध्ये जवळपास कोणत्या शाळेची नसेल अशी माझी विद्यार्थ्यांची एक वेबसाईट असावी असं एक संकल्पना आली. आणि अमेरिकेत असलेल्या विकास चौधरी यांनी त्यासाठी अमेरिकेतून 3 वर्षाचे त्याचे डिपॉझिटचे पैसे भरले. 1986च्या बॅचच्या राजू मोदगेकरची मैत्रीण कल्पिता वर्तक हिने ऑफिससाठी एक संघटन केलं. माझी विद्यार्थ्यांनी एक्झॅक्टली माझी विद्यार्थी महासंघाने काय केलं तर, माझी विद्यार्थी महासंघ म्हणजे कोणतरी एक वेगळी एंटिटी नाहीये, तर आपण सर्वजण मिळून माझे विद्यार्थी महासंघ आहोत. हे सगळं जे काय काम झालेलं आहे हे माझे विद्यार्थी महासंघाच्या वतीनेच झालेलं आहे. 2 ऑक्टोबर 11 रोजी आपण शाळेमध्ये एक श्रमदान घेतलं. श्रमदान ह्याच्यासाठी की सर्वांना लोक एकत्र येण्यासाठी काहीतरी एक प्लॅटफॉर्म असावं म्हणून. महासंघाने केलेलं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हेल्थ हायजीन, आरोग्याच्या दृष्टिकोनातून शाळेची टॉयलेट्स स्वच्छ असावीत, जी आज इंग्रजी माध्यमाच्या शाळांची सुद्धा अतिशय वाईट अवस्था आहे. जे अफाट फी घेतात त्यांची सुद्धा टॉयलेट्स क्लीन नाहीत, परंतु आपण आपल्या शाळेतल्या टॉयलेटचं क्लिनिंगचं काम आउटसोर्स केलं. आणि माझी विद्यार्थी संघाच्या आर्थिक सहभागाशी, शाळेचा आर्थिक सहभाग आणि माझी विद्यार्थ्यांचा, अशा दोघांच्या सहभागाने हे काम चालू आहे. 1 वर्षापासून हे काम आपण करतोय आणि मला वाटतं सर सुद्धा खूप त्याच्याबद्दल समाधानी आहेत. आणि हे आपण इन फ्युचर कंटिन्यू करायचं ठरतंय. आणि आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी मिस्टर प्रवीण पुरोहित त्यांनी याच्या पुढच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आपल्याला मदत करण्याचं कबूल केलेलं आहे. याच्याबद्दल हे खूप महत्त्वाचं काम त्यांनी करण्याचं आपल्यासाठी कबूल केलेलं आहे. प्रसिद्ध खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दाखलू सोमण यांच्या सोबत आपण शाळेच्या विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष आकाश दर्शनाचा एक कार्यक्रम आयोजित केला. MJ पुरवेकर शाळेत मिलिंद म्हात्रे सरांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष विधान भवनाला भेट दिली. शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर कणेकरांच्या पुढाकाराने आणि डॉक्टर संयोगिता चौकर आणि डॉक्टर केदार वाकणकर यांच्या प्रत्यक्ष सहभागाने आपण एक मेडिकल कॅम्प, चेकअप कॅम्प आयोजित केला होता. अभिजित कामतने स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी लेक्चर्स घेतली. मी स्वतः इथे मल्टीमीडिया प्रेझेंटेशन्स इन फिजिक्स फॉर 12th स्टँडर्ड स्टुडंट्स अशी 1-2 लेक्चर्स घेतली. हे सगळे कार्यक्रम आपण करत असतो. 26 जानेवारीला विद्यार्थ्यांना खाऊ वाटप याचा एक, विद्यार्थ्यांना बरं वाटेल असा एक कार्यक्रम करतो. असं एक नाही अनेक आपण बरेच कार्यक्रम केले. इतर सामाजिक संस्थांच्या वतीने त्यांच्या सहभागातून आपण बीच क्लिनिंग ड्राईव्ह घेतला होता. आपण वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतले. केवळ आपल्या शाळेच्या संदर्भात आपण काम न करता आपण इतर सामाजिक कामामध्ये सुद्धा महासंघाच्या सदस्यांनी आपल्याला गुंतवून घेतलेलं आहे. जरी आपण सर्वांनी इंडिव्हिज्युअल लेवलला हे काम करायचं म्हटलं, वेगवेगळ्या बॅचेसने काम करायचं म्हटलं तरी सुद्धा आपल्याकडे मनुष्यबळ, आर्थिक पाठबळ याचं सगळ्याचं थोडंसं त्याचं अपुरेपण पडतं. तरी
एवढ्या मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी एका ठिकाणी एकत्र आल्यानंतर मी ही संधी सोडू इच्छित नाही. शाळेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्याला शक्य असेल त्याप्रमाणे, आपल्याला शक्य असेल तसं श्रमदानातून आपलं प्रत्यक्ष मनुष्यबळ किंवा आर्थिक सहाय्य यातून आपल्याला जे जे शाळेसाठी करणं शक्य असेल ते करावं अशी आमची सर्व एक इच्छा आहे. बबन शेठ नेहमी सांगतात की आपलं भाषण एवढं लांबवायचं ना की लोकांनी आता बस सांगावं असं. तर बबन शेठची ही इच्छा मी पाळतो आणि आपला सर्वांचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिक्षणाचा सत्काराचा सोहळा सुरू करणार आहोत. सत्काराच्या सोहळ्याचं असं एक स्वरूप आहे की आपण त्याला एक मानपत्र देतोय विद्यार्थ्यांतर्फे. आणि खरं म्हणजे सत्कार हा शब्द येतोय, पण शिक्षणाचा सत्कार करावा एवढी पात्रता कुठल्या विद्यार्थ्यांमध्ये आली नाहीये. म्हणून मी बघितलं असेल तर कार्यक्रमाचा ऋणनिर्देश सोहळा आहे, तर ऋणनिर्देश आहे आणि त्या मानपत्र आपण जे देणार आहोत आणि एक स्मृतिचिन्ह देणार आहोत. त्या मानपत्राचं वाचन 1985 बॅचच्या अनघा शेंडे यांना मी विनंती करतो की त्यांनी आता मानपत्राचे वाचन करून दाखवावे. अनघा. शैक्षणिक जीवनाचे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. त्यातही चांगले शिक्षक आणि चांगली शिक्षण संस्था लाभणे ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने भाग्याची आणि अभिमानाची बाब असते. भाग्याचे हे दान आमच्या पदरात टाकणाऱ्या आपण एक आहात याचा आम्हाला अभिमान आहे. शिक्षण हा निव्वळ संस्कार नसून ते एक मूल्य आहे असा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्याची न्यू इंग्लिश स्कूलची परंपरा आहे. या परंपरेचा पाईक बनून आपण अखंडपणे ज्ञानदानाचे कार्य केले. आपल्या निरलस आणि सेवाभावी वृत्तीने आपण आम्हा विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानार्जनाची इच्छा जागवली. म्हणूनच आम्हा विद्यार्थ्यांसाठी अभ्यास हे परीक्षेसाठी आमच्यावर लागलेले ओझे न वाटता ज्ञानरूपी आनंदाचा ठेवा वाटला. आज देश विदेशात न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी पसरले आहेत. शिक्षण, विज्ञान, वैद्यकीय, तंत्रज्ञान, नागरी सेवा अशा अनेक क्षेत्रात ते अध्ययन, अध्यापनाचे आणि संशोधनासह सेवेचेही कार्य करीत आहेत. झाडातून मधुर फळे आणि त्याच फळांच्या बियांमधून नवीन रोपे तयार व्हावी, तसेच आपले विद्यार्थी जीवनाच्या विविध क्षेत्रात रुजले आहेत, रुजत आहेत. कर्तव्य आणि कर्तृत्वाने ते आपल्याकडून मिळालेल्या ज्ञानरूपी संस्काराची मोहर वेगवेगळ्या क्षेत्रावरती उमटवीत आहेत. आमच्या जीवनातील यशाचा मार्ग सुकर करण्याचे कार्य आपल्या ज्ञान संस्काराने साध्य आहे याचा आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो आहे. आम्ही सर्व माजी विद्यार्थी आपल्या ऋणामध्ये आहोत. आपले ज्ञानार्थी प्रोग्रेस बोलायचो नगरसेवक वसई विरार शहर महालिवर्गा आणि हॅपी बर्थडे सर. आपल्या कविता अजूनही मला आठवतंय. चालू तास बुडवून आजूबाजूचा एरिया भटकत असायचो. सरांना कळलं समजताच जोशी सरांच्या गच्चीत जाऊन लपायचो. पीटीच्या तासाला सहन केल्या कळा. साळुंके सर म्हणाले, चला लाल मातीच्या मैदानात खेळू, आग लागली पळा पळा. संजूकडे वडापाव 8 आणे, 1 रुपयात अशोककडे रगडा. संजूच्या कडे वडापाव 8 आणे, 1 रुपयात अशोककडे रगडा. शंकरकडे लिंबू सरबतावरून झगडा. बोरकूट घ्यायला सतानीकडे जायचो. 4 आण्याचे बोरकूट पण रुपयाची सोरट खेचून यायचो. लायब्ररी कार्डचा तसा कधी उपयोग झाला नाही, कारण पाय लायब्ररी हॉलकडे कधी वळलेच नाही. आमच्या ग्रुपची पावले तशी मुलींकडे वळत होती. आमच्या ग्रुपची पावले तशी मुलींकडे वळत होती, पण त्या अ आणि ब तुकडीत असल्यामुळे त्यांची पावले 2 हात लांबच पडत होती. चालू तासाला मागच्या बेंचवर गृहपाठ कॉपी करायचो. ज्याचा कॉपी केला त्याच्या आधी सबमिट करायचो. खूप आठवतात ते दिवस. सरांचा मार खाऊन एकत्र रडलेले दिवस आठवले की आजही हसायला येतं. पण तेव्हा सोबत हसलेले क्षण आठवले की आजही पापण्यावर पाणी दाखवून येतं. गेले ते दिवस आता आयुष्यात पुन्हा नाही यायचे. गेले ते दिवस आता आयुष्यात पुन्हा नाही यायचे. आता आपण आपल्या मुलांमध्ये ते शोधायचे. आठवणीतले दिवस, शाळेचे दिवस. कवी बरे आहेत का कोणी इकडे?
आम्हाला त्यांना भेटायला फार आवडेल, कारण ह्या कवितेचे कवींचा शोध घ्यायचा मी खूप प्रयत्न केला. हे इंग्लिश स्कूलचेच कोणतरी महाभाग आहेत. असो, आता आपण आजचा कार्यक्रम सुरू. आमचे सर्वांचे लाडके बापरेकर सर, हरिहर गोविंद बापरेकर. बापरेकर सर. पण आम्ही त्या आल्यावर त्यांना सन्मानाने त्यांच्या घरी जाऊन हे मानपत्र आणि चिन्ह देणार आहोत. निर्मला त्रिंबक भागवत. भागवत मॅडम. नाही, एकत्र येतात. काशीनाथ बळवंत चौगुले. चौगुले सर. डी ए चौधरी. डी ए चौधरी असं आहे. त्यानंतर टी व्ही चौधरी. तुकाराम होता चौधरी. टी व्ही चौधरी सर. कुमुद अनंत दांडेकर. कुमुद अनंत दांडेकर. दांडेकर वडील. आणि आमच्या तासमास्टर अर्जुन जोशीची आई श्रीमंती रामचंद्र जोशी. धन्यवाद मानकर साहेब. एक जी कुलकर्णी. सांगितलेल्या बऱ्याचशा गोष्टी शोधेकर आठवतं का? मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये आपल्या इंग्रजीच्या पायाखाली रचलेल्या देवा सर.
वैद्य प्रकार, प्रयाग प्रकार, कवायत, सूर्यप्रकार आणि पठाणसरांची एक आठवण आला होता तिथं सागर पाटील सांगितली होती. सागर पाटील स्वर्गीय शिंदर शाळा बुडवून पिक्चर बघायला गेला होता आणि पठाणसरांनी लेखकाला पकडला आणि नंतर सागरला घरी जे काही फटके पडले पठाणसरांची आठवण त्याच्या अक्षर आलेच केली. लहान पोरं आले कोणी डी पाटील सर, डी पाटील. नंदिनी नरेंद्र पाटील जे नंदू पाटील म्हणून अमेरिकेत आहेत, ते आल्या नाहीये. त्यांना आम्ही नंतर सन्मान त्यांच्या घरी जाऊन पुन्हा शरद राव गुंडाबाई भाजपा विभागाच्या गुंडाबाई एनसी राऊत सर आलेले नाहीये. एनसी राऊत सर एनसी राऊत म्हणजे जिल्ह्यामध्ये असताना साथीबाई तिकडे त्यांच्या पाठीमध्ये वाहत निघायची अशा आमच्या साथीबाई. धन्यवाद सर. यापुढचे गृहनिर्देश नाकाडी सर करतील. सर्व विद्यार्थ्यांना मराठीचं आव्हान. आपल्या डावीकडे जागा आहे, कृपया बसून घ्यावे. पुढच्या ठिकाणी बसून घ्यावे. फोटोसाठी आहे की नाही. त्यानंतर आपल्या सर्वांच्या लाडक्या साबळे मॅडम. थांबवतो मिळालं. कुठलाही डान्स बसवायचा असो, कुठलाही शाळेमध्ये कार्यक्रम असो, भारतीय संदर्भामध्ये मदत भरतो. पटकन मारूया. बाई 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 यशवंत रामचंद्र ठाकूर, YR ठाकूर. शरद दत्तात्रय वैद्य, वैद्य सर. अजूनही असं काही सन्मानित शिक्षक असतील जे आमच्या या यादीमध्ये नसतील. संपला त्या परत दोघी एकमेकांना मिठी म्हणून खो खो असायला लागल्या. या शाळेतल्या छोट्या छोट्या आठवणी असतात त्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या आहेत. उदाहरणार्थ आपले वरिष्ठ माजी विद्यार्थी प्रभाकर घरत यांनी सुद्धा त्यांचे पुस्तक लिहिले, त्यात सुद्धा एक छान आठवणी आहेत. म्हणजे अगदी 1940 आठवणी आहेत की जेव्हा स्वातंत्र्याचा काळ होता, मापणकर सर, कुलकर्णी सर, भट्टी सरांनी शाळा स्थापन केली. पहिली बेस्ट गुणपाठावर बसून शिकलेली आहे या शाळेमध्ये. आणि तेव्हा आठवड्यातनं एकदा प्रभात फेरी तर नक्कीच निघायची, राष्ट्रभक्तीपर गाणी व्हायची
आणि त्यावेळची त्यांनी एक विनोदी आठवण सांगितलेली आहे की त्यांच्या वर्गामध्ये एक मुलगा होता अमू पाटील. आता माहिती नाही पाटील इकडे आलेत का. त्याची एक मस्त आठवण आहे. त्यांनी जाहीर केले एके दिवशी स्नेहसंमेलनाच्या दिवशी की मी आता किल्ल्यावरनं उडी मारणार. आणि सगळे म्हणजे थिजून गेले. किल्ल्यावरनं उडी मारणं, वसईच्या किल्ल्यावरनं, याला झालंय तरी काय. कारण काही सांगितलं नाही. त्याला सगळ्यांनी विचारलं, अरे बाबा काय प्रॉब्लेम आहे का तुला, काय झालंय. नाही मी किल्ल्यावरनं उडी मारणार. आणि शाळेच्या स्नेहसंमेलनाचा दिवस होता आणि त्या दिवशी तो स्टेजवर आला. त्याने सर्वांना वंदन केलं आणि म्हणाला की माझं काही चुकलं असेल तर सांभाळून घ्या, पण माझा निश्चय ठाम आहे, मी किल्ल्यावरनंच उडी मारणार आहे. त्यांनी खिशातनं किल्ल्यांचा जुळगा काढला, खाली ठेवला, त्याच्याकडे उडी मारली. छोट्या छोट्या आठवणी असतात ज्या आपल्याला अजूनही त्याचं आठवण करून देतात. मी आठवणी सांगत राहील, पण यापुढचा कार्यक्रम आपण सुरू करूया. मी शिक्षकांतर्फे सत्काराला उत्तर देण्यासाठी आपले भिडे सर यांना इथे आमंत्रित करतो की ज्यांनी शिक्षकांतर्फे सत्काराला उत्तर द्यावे. भिडे सर. स्नेहपूर्ण चाललेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या महानगरपालिकेचे महापौर श्री मानकर साहेब, त्यानंतर व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, या माजी विद्यार्थी संघाचे सगळे पदाधिकारी, माजी शिक्षक आणि माझ्या समोर बसलेले आपण सर्वजण, आपण अनुभवत आहात की या कार्यक्रमाचं नाव जरी ऋणनिर्देश सोहळा असलं तरी मला त्याच्यामध्ये एक वेगळी छटा जाणवते, जी तुम्हालाही जाणवलेली असेल, की हा कार्यक्रम किती औपचारिकपणे, किती प्रेमानं आणि किती स्नेहार्थपूर्ण चालू आहे हे तुमच्या समोर आलेलं आहे. आपण सगळेजण त्याचा अनुभव घेतो. त्याचबरोबर या ठिकाणी माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे, मी ती मुद्दाम तुमच्या समोर मांडू इच्छितो. मला खात्री आहे या कार्यक्रमाबद्दल जे वसईकर म्हणा किंवा बाहेरचे लोक ऐकतील, वेबसाईटवरून जे आमचे माजी विद्यार्थी हा कार्यक्रम लाईव्ह म्हणा किंवा उद्या त्यानंतर तो बघतील, त्यावेळेला जर त्यांच्याबरोबर त्यांच्या घरातली मुलं म्हणजे जे आजचे विद्यार्थी आहेत ते जर बघत असतील तर तुम्हाला खात्रीनं सांगतो, आज दुर्दैवानं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपल्या शिक्षकांबद्दलची जी भावना आहे ती निश्चितपणानं नाहीशी होईल. कारण आज हे काही चाललेलं आहे ना, हा जो संवाद विद्यार्थी शिक्षकांचा, दुर्दैवानं आज तसं वातावरण आहे असं मी म्हणू शकणार नाही. पण यामुळं त्याच्यावरती नक्की परिणाम होईल आणि काही प्रमाणात का होईना ते विद्यार्थी मनामध्ये असा निश्चित विचार करतील की आपणही शिक्षकांबद्दल आदर बाळगला पाहिजे. ऑन द अदर हँड, दुसऱ्या बाजूनं शिक्षक सुद्धा हा विचार करतील की उद्याच्या विद्यार्थ्यांनी जर आमचं अशाच प्रकारचं कौतुक करायचं असेल तर आम्हाला सुद्धा आजच्या विद्यार्थ्यांबरोबर अतिशय प्रेमानं वागलं पाहिजे, त्यांच्या शंकांचं समाधान केलं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये एक अतूट नातं निर्माण केलं पाहिजे. हा त्या कार्यक्रमामधून एक मिळालेला जास्तीचा फायदा आहे असं मी मानतो. या विद्यार्थ्यांनी एक अतिशय चांगला कार्यक्रम आज या ठिकाणी घेतलेला आहे. मला माहिती नाही त्यांनी या कार्यक्रमासाठी मुहूर्त पाहिला होता की नाही माहिती नाही, पण तुम्हाला माहिती आहे कालचा दिवस, आजचा दिवस आणि आत्ताचा, काल आपण सगळे एका क्रिकेटच्या देवाच्या सचिनोत्सवामध्ये बुडून गेलेलो होतो. आज यांनी उल्लेख केला बाळासाहेबांसारखा थोर माणूस की ज्यानं असंख्य कार्यकर्ते घडवले जे त्यांच्यासाठी जीव द्यायला पण तयार होते, त्यांचा स्मृती दे. पण त्यापेक्षाही मोलाचं आज काय असेल ना, तर तुम्हाला माहिती आहे आपली संस्कृती ही तेजाची पूजा करते. आपण दिवाळीमध्ये अनेक पणत्या लावतो, प्रकाश आपल्याला उजळवायचा असतो, पण तो सगळा प्रकाश आपण हॉरिझॉन्टली ठेवत असतो.
म्हणजे सगळ्या पणत्या आपण एका ओळीमध्ये मांडत असतो. आज तसं नाहीये. आज तुम्हालाही माहिती आहे, आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे. आज प्रत्येक देवळाच्या दीपमाळेवरती पणत्या लावल्या जातील. म्हणजे तेज आज हॉरिझॉन्टली पसरणार नाहीये, व्हर्टिकली पसरणार आहे. जे या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे, या तेजाची उंची अशीच वाढत राहणार आहे. आणि म्हणून आजचा हा मुहूर्त अतिशय चांगला निवडलेला आहे. मला खूप कौतुक वाटतं. आपले हे विद्यार्थी किती शिक्षकांबद्दल आपुलकी दाखवतायत, किती आपुलकी दाखवतायत हे त्यांच्या एकूणच प्रत्येक जण या ठिकाणी येऊन जे काही बोलून गेला, ज्या आठवणी सांगतोय, ज्या भावना व्यक्त करतोय, त्यामधून हे आपल्याला जाणवतंय. आणि मला असं वाटतं ही केवळ शिक्षकांची पुण्याई नाहीये, ही या संस्थेची पुण्याई आहे, या जागेची पुण्याई आहे, या संस्थापकांची पुण्याई आहे, ज्यांनी ही संस्था स्थापन केली. आम्ही फार मोठं केलं असं आम्ही कोणी मानत नाही. आम्ही आमचं नित्य नैमित्तिक कार्यच करत होतो. पण त्यावेळेला जे वातावरण होतं, जे या शाळेच्या भिंतीमध्ये आम्हाला निर्माण करता आलं, त्याचा हा परिणाम आहे असं आपण मानूया. आणि आता आपलं काही राहिलं नाही, आपण आता निरुपयोगी होत चाललेलो आहोत. ही भावना दिवसेंदिवस तीव्र होत जात असताना अशा प्रकारचे जे कार्यक्रम झाले, या कार्यक्रमामधून आम्हाला जे काही मिळतंय, जो तुमच्या प्रेमाचा ओलावा मिळतोय, त्या ओलाव्यामुळे मी मानणार नाही की वटलेलं झाड पूर्णपणानं फुलेल, पण निदान 10-20 पानं तरी नवीन पालवी त्याच्यावरती नक्की फुटेल, एवढा तुमच्या या ओलाव्याचा परिणाम होईल त्याची मला खात्री आहे. खूप दाटून येतं तुमचं हे असं प्रेम बघितल्यानंतर. असं वाटतं की खरंच या शाळेमध्ये जी काही मी सेवा केली, या शाळेतले जे मी विद्यार्थी जे माझ्या संपर्कात आले, या सगळ्या विद्यार्थ्यांबद्दलच आम्हाला जास्त आदर वाटायला लागतो. कारण आज असे विद्यार्थी मिळणं खरंच मुश्किल व्हायला लागले. म्हणून तुम्ही खरोखर गुणवान आहात, तुम्ही खरोखर कौतुकाला पात्र आहात. आमचा तुम्ही जो काही खास सन्मान केलेला आहे, मगाशी आमच्या हेमंतने सांगितलं, बबन शेठचाही उल्लेख केला या ठिकाणी. मी पण जास्त वेळ तुमचा घेणार नाहीये. फक्त एक शेवटचा मुद्दा मी या ठिकाणी सांगू इच्छितो की असा सोहळा पाहिला, मगाशी चिन्मयनी तो विषय खरं म्हणजे मांडला, पण तो थोडासा अर्धवट राहिलाय, म्हणून मी तो या ठिकाणी पूर्ण करतो. आमच्यामधले अनेक जण आज या ठिकाणी नाही आहेत, पण ते जे असते ना, त्यांना सुद्धा भरभरून आलं असतं. आणि म्हणून मला खात्री आहे की स्वर्गातून आज ते आपल्या या कार्यक्रमाकडे नक्की बघत असतात. आणि म्हणून नुकत्याच गेलेल्या नारकर मॅडम असतील, विध्वंस मॅडम असतील, भोजने सर असतील, त्याच्या आधी आमचे गेलेले शशिकांत वैद्य सर असतील, त्याच्या आधी गेलेले शेख सर असतील, हे सगळे आपल्याकडे बघतायत. मी म्हणणार नाही आपण त्याला श्रद्धांजली व्हावीया, पण 2 मिनिटं आपण उभं राहून त्यांच्याबद्दलची कृतज्ञता नक्कीच व्यक्त करूया. की किती कौतुकानं मनापासून ही मंडळी झटतायत मला माहिती आहे, कारण मी बऱ्याच वेळेला त्यांच्या संपर्कात आहे. गेल्या 2-3 महिन्यांपासून त्यांचं हे चालू आहे, पण गेल्या 15 दिवसामध्ये मात्र झपाटल्यागत ही मंडळी काम करतायत. तन मन धन, स्वतःचे व्यवसाय, स्वतःच्या नोकऱ्या सोडून, त्या काही काळासाठी बाजूला ठेवून त्यांनी हा सोहळा अतिशय चांगला व्हावा म्हणून खरोखर मनापासून प्रेम केलेलं आहे, मनापासून त्यांनी हे काम केलेलं आहे. आणि म्हणूनच हा भव्य दिव्य असा अतिशय प्रेमाचा सोहळा आपण याच ठिकाणी अनुभवतो आहोत.
आले, त्यांचं स्वरूप बघितल्यानंतर खूप कौतुक वाटलं. काही मुली 9वीमध्ये होत्या. बाकीची सगळी मुलं जर बघितली तर कुठलं तरी कॉर्पोरेटचं एखादं काही अधिवेशन आहे का काय असं वाटत होतं. असे ते युनिफॉर्म मध्ये होते. मुलांनो, हे तुम्ही खूप चांगलं काम करता आहात. मी त्याच्यामध्ये फक्त 2च शब्द सांगेन की हा जो तुमचा ग्रुप आहे, मी शब्द वापरतोय, हा कदाचित सगळ्यांच्या लक्षात येणार नाही, पण या आजच्या पिढीला तो शब्द नक्की कळेल. हा जो ग्रुप आहे, या ग्रुपचं टीम मध्ये रूपांतर करा. आणि ही जी टीम आहे, मी स्वार्थी नाही. मी असं म्हणणार नाही की या टीमच्या माध्यमातून तुम्ही फक्त न्यू इंग्लिश स्कूलसाठीच काही करा किंवा बर्वे एज्युकेशन संस्थेसाठीच काही करा असं मी म्हणणार नाही. मी तुमच्याकडनं अशी अपेक्षा व्यक्त करेन की आपण जसे न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी आहोत तसे वसईचे नागरिक आहोत. आणि म्हणून या वसईच्या समाजासाठी हा समाज आनंदी व्हावा, या समाजामध्ये जर काही समस्या असतील तर त्याचंही निराकरण करता यावं म्हणून ही तुमची टीम कार्यरत राहील एवढी अपेक्षा व्यक्त करून माझं मनोगत पूर्ण करतो. धन्यवाद. सगळेच प्रतिसाद देतील आणि मी जे मान्यवर इथे आलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो. कारण आमचे जास्तीत जास्त जे उपक्रम असतात ते फेसबुक किंवा सोशल नेटवर्किंग ह्याच्या माध्यमातून पोहोचतात, पण जे फेसबुकवर नाही आहेत आमचे वयोवृद्ध शिक्षक किंवा जुन्या बॅचेसच्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की सर, तुमच्या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी आम्ही आधीच कार्य चालू केलेलं आहे. आणि जसं हेमंत मगाशी म्हणाला की आम्ही फक्त शाळा हेच कार्यक्षेत्र न ठेवता आपल्या वसईचा समुद्र किनारा जवळजवळ दत्तक घेतलं असं म्हणता येईल. तिकडचे वृक्षारोपण, तिकडचा कचरा साफ करणं, त्याच्या सुरक्षिततेसाठी, संवर्धनासाठी फॉलोअप करणं आणि महापालिका आम्हाला खूप चांगलं सहकार्य देत आहे. म्हणजे मानकर साहेब, नितीन दादा सगळ्यांना माहिती आहे हे उपक्रम चाललेले आहेत ते. आणि आम्ही हे कार्यक्षेत्र वाढवलेलं आहे आणि वसईकरांसाठी काम करत आहोत आणि अजून करत राहू. याचबरोबर मला अजून असं सांगावंसं वाटतं की बऱ्याचशा शिक्षकांच्या आठवणी असतील, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे, तर कोणी अपमान मानून घेऊ नये. सर्व शिक्षकांना आम्ही इथे बोलू शकत नाही, परंतु विद्यार्थ्यांतर्फे प्रातिनिधिकरित्या इथे 2 मनोगत व्यक्त होतील. सर्वप्रथम इथे मनोगत व्यक्त होईल कवयित्री पल्लवी बनसोडे, ज्या आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत कवितेमध्ये. त्यांना सध्याच युनेस्कोचा पुरस्कार सुद्धा मिळाला. त्या आपल्या शाळेबद्दलच्या आठवणी एका कवितेतनं व्यक्त करतील. पल्लवी बनसोडे. कविता सादर करते. शाळेत आल्यानंतरच्या ज्या आठवणी आहेत त्या माझ्या मी इथे मांडल्या आहेत, ते समजून घ्या. शिकून गेल्यानंतरही आठवणी बरंच काही शिकवत होत्या. शिकून गेल्यानंतरही आठवणी बरंच काही शिकवत होत्या. एक बेंच माझी वाट पाहत डोकावत होता. रिकाम्या फळाजवळ खडू हात माझे धरत होता. एका सुविचारासाठी तोही कसा तग धरून होता. कर्कटकने कोरलेला बेंच अजूनही माझा होता. कर्कटकने कोरलेला बेंच अजूनही माझा होता, पण वर्गातल्या भिंतीचा गिलावा मात्र मन पोखरत होता. कोपऱ्यातली वेताची छडी ओढवून पाहत होती. कोपऱ्यातली वेताची छडी ओढवून पाहत होती. मला इथे भोजने सरांची खूप आठवण येते, कारण त्यांच्या हातात छडी असायची. कोपऱ्यातली वेताची छडी ओढवून पाहत होती. माझ्या चुकांची तीच तर एकमेव साक्ष होती. मनातलं गणित वर्गात शिकायचं होतं. मनातलं गणित वर्गात शिकायचं होतं. परीक्षेसाठी का होईना सरांशी भांडायचं होतं. पॅसेजमधला गलबला, गप्पांची झुंबड आणि कुणाचं लफडं, मधल्या सुट्टीतला आईचा डबा आणि संजूचा वडापाव, सगळंच तसं कट्ट्यावरचा रिकामं जीवन. का पावलं वळतात त्या आठवणी, का पावलं वळतात त्या आठवणी, का मन धावतं कागदाच्या विमानी. का एक बेंच माझी वाट पाहत होता. का एक बेंच माझी वाट पाहत होता. डस्टरने फळा पुसावा तसा मला कोरं करत होता. नवीन सुविचाराची ओळख सांगून, नवीन सुविचारांची ओळख दावून खुर्ची सारून म्हणत होता, शिकव आता, शिकव आता. तो बेंच आता तुझा नव्हता, तो बेंच आता तुझा नव्हता. धन्यवाद. यांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द बोलावे. मंगलाताई. नमस्कार. मला प्रश्न पडलेला आहे की ओलावलेल्या डोळ्यांनी आणि भरलेल्या गळ्यांनी कसं काय बोलायचं. पण आज इथं
येण्याचा जो हेतू होता तो अंशतः सफल झाला असं मला वाटतं. व्यासपीठावरच्या मान्यवरांना अभिवादन वगैरे सुद्धा न करता ते मनातल्या मनात करून मी तुमच्याशी बोलायला सुरुवात केली. माझ्या शेजारी माझ्याच वर्गातली माझी मैत्रीण बसलेली आहे. त्याच शेजारी अत्यंत निरलसपणे माझ्यावर प्रेम करणाऱ्या मांजरेकर मॅडम बसलेल्या आहेत. आणि मी तिला म्हणत होते, आपला 5वीचा वर्ग दिसतोय ना, हा बघा आपला पहिला 5वीचा वर्ग. या शाळेनं आपल्याला काय दिलेलं आहे याची यादी आपण आत्ताच्या या समारंभातल्या या क्षणापासून करायला लागलो तरी यानंतरचे अनेक दिवस ती यादी करण्यामध्ये निश्चितपणे जाणार आहे. सर्वात पहिल्यांदा हा जो सगळा ग्रुप एकत्र आलेला आहे, मला असं वाटतं की तुम्ही हे 20-25 वर्षाचे म्हणजे वर्ष या शाळेशी निगडीत असलेली अशी ही मला वाटतं 85-86 अशी बॅच आहे असं मला वाटतं, किंवा त्याच्याही नंतरची असेल. आणि तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या वेबसाईट आणि अमकं चमकं हे जे काही तुमचं व्हॉट्सअप आणि ते चालतं याच्यावरनं अतिशय छान असं नेटवर्किंग केलेलं आहे. आणि त्यातून तुम्ही अनेकांना जवळ आणलं. तुम्हाला सांगायला हरकत नाही, माझी जी बॅच आहे त्याची काही मंडळी इथं आहेत, 67-68ची बॅच आहे माझी. आणि आता तुम्ही सगळ्या शिक्षकांची आठवण सांगता आहात, त्याचं श्रेय मला माझ्या दुबे सरांना द्यावंसं वाटतं. त्यांनी वही फेकून दिल्यानंतर आमचे चौधरी सर इंग्रजी शिकवायला येतात, ज्यांनी हातात पुस्तक घेऊन आम्हाला इंग्रजी कधीच शिकवलं नाही. ओ आवर लिटल स्क्विरल इज क्राईंग असं अभिनय म्हणून माझे डोळे न पुसता सुद्धा माझं रडं थांबवण्याचं काम त्यांनी त्यावेळेला केलेलं होतं आणि त्यानंतर आयुष्यभर ते करत राहिले. ह्या सगळ्या मंडळींचं ऋण कुठे व्यक्त करायचं? अगदी लहानपणापासून ज्या वेळेला आकाशवाणीवरती मी जायचे त्यावेळेला माझा शाळेचा एक दिवस बुडायचा आणि माझ्या राऊत सरांना त्याचा प्रचंड राग यायचा. इतकी त्यांनी माझी खरडपट्टी काढलेली होती की तुमच्या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क काढूनच दाखवेन असं मी त्यांना मनातल्या मनात जनात सांगायची हिंमत नव्हती. आणि मी त्यांना मनातल्या मनात चॅलेंज, त्यावेळेचं पोरकट चॅलेंज दिलं होतं, ते यशस्वी करून दाखवलं. पण माझे राऊत सर असे होते आणि असे मी म्हणजे मला खरोखर त्यावेळेचे माझे राऊत सर आठवतात की मला वर्गामध्ये 9वीच्या विद्यार्थिनीला 9वीचे आणि 9वीचे पेपर्स तपासायला देणारे आणि माझा आत्मविश्वास वाढवणारे, वेळ प्रसंगी कठोर बोलणारे असे राऊत सर मी कधी विसरू शकणार. आम्ही इथून येताना मंडळी तुमच्या वेळेला शाळा थोडी बदलली. इथं महापणकर सर उभे राहायचे आणि आम्ही जे काही धापाट आणत यायचो त्यावेळेला तुम्हाला वर्गात पहिला नंबर मिळतो की दुसरा नंबर याच्याशी त्यांचं काही देणं घेणं नसायचं. 1 मिनिट उशीर झाला 1 छडी खाऊनच आत यायचं, त्याला पर्याय नसायचा. पण आज देवाशपथ सांगते की निवेदनाच्या क्षेत्रामध्ये 33 वर्ष वावरते, लेखनाच्या क्षेत्रात वावरते, पत्रकारिता करते आणि हे सगळं करत असताना मला एकच जाणवतं की जे काही मला शाळेनं त्या काळात दिलं त्या पक्क्या जमिनीवरती मी आज उभी आहे. या शाळेत आल्यानंतर पहिलं महापणकर सरांचं भाषण मला आठवतं. त्यांनी आम्हाला सगळ्यांना नेऊन आपल्या त्या वर्गांचं दर्शन घडवलं होतं की ज्या वर्गाच्या विटा या शाळेच्या विद्यार्थ्यांनी लावल्या होत्या. हा वर्ग माझ्या पोरांनी बांधलेला आहे हे सरांचं पहिलं वाक्य होतं. आणि आपण किती श्रीमंत आहोत, या शाळेनं आपल्याला केवढं श्रीमंत केलंय. प्रकाशभाई मोहाडीकरांचं भाषण आम्ही इथं ऐकलंय, बॅरिस्टर नाथ पै इथं आलेले, साने गुरुजी कथामालेच्या माध्यमातून किती मोठ्या मोठ्या माणसांना महापणकर सरांनी इकडे आणलेलं आहे, गणती करता येत नाही. सगळ्यात मोठं जर काही दिलेलं असेल तर ते विचारांचं धन या शाळेनं दिलेलं आहे. अतिशय प्रामाणिकपणे वागा, उत्तम राहा, तुम्हाला मार्क किती मिळतात यावर तुमची गुणवत्ता मुळीच अवलंबून नाही. पण शिक्षणाकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने बघता आहात हे सर्वात महत्वाचं आहे. हे सगळं त्यावेळेला बोलता येत नव्हतं बरं का, पण त्यावेळेचं जाणवत होतं. आपण ज्याला मानवी स्पर्श म्हणतो तो त्यावेळेला होता, कारण मुलं कमी होती. आता हे सगळं चिन्मय
आता हे सगळं खरंच शक्य नाही, तुमच्या वेळेला ते शक्य नव्हतं. पण तरी सुद्धा तू आता किती म्हणजे आवडीनं आणि किती प्रेमानं आणि आदरानं आपल्या सगळ्या शिक्षकांबद्दल, म्हणजे त्याचा अर्थ शाळेनं तुला जे संस्कार दिलेत ते या निवेदनामधनं दिसत होते. आणि तुझ्या आणखी कितीतरी आधी आम्ही इथं होतो त्यावेळेला इकडली एक एक वीट न वीट, या मैदानाची एक एक पायरी न पायरी, इकडची कर्दळीची झाडं, त्या झाडांवर पडणारे ते पावसाचं पाणी, ते थेंब, हे सगळं पाहता पाहता, अनुभवता अनुभवता, खेळता खेळता आम्हाला इतकं काही या शाळेनं दिलेलं आहे. इकडे आपल्या या समोरच्या ग्राउंड्सवर आपल्या RP विरुद्ध न्यू इंग्लिश स्कूल नावाच्या ज्या काही आपल्या दणाणून मॅचेसच म्हणते मी, कारण आपले सगळे त्यावेळेचे हिरोज, कबड्डी खेळणारे, खो खो खेळणारे, आणि त्यानंतर आम्ही सगळे कुंपणा बाहेरचे, म्हणजे उभं राहायचं आणि दुसऱ्या शाळेची आपल्याला न आवडणारी आपली मैत्रीणच असते की तिच्याशी आम्ही जिंकणार, आम्ही जिंकणार असं करून भांडण काढायचं, भांडण करायचं, जोर जोरात तावा तावाला भांडायचं आणि बघा बघा असं करून तिकडे त्या लोकांना चेअरअप करायचं. आणि त्यानंतर एकदा ढाल मिळाली की आपली जी काही मिरवणूक चाललेली असायची, माझी कडक आणि हातात कायम छडी घेऊन फिरणारी आई ती मला त्यावेळेला फक्त मोकळीक द्यायची. आणि मला ते सगळं आठवतं. एक काळ असा होता की खरोखर ज्याला आपण असं म्हणतो की कष्टाचं बालपण, तसं माझं कष्टाचं बालपण होतं. पण ही माझी शाळा इतकी इतकी मायाळू शाळा होती की तिनं मला कधी जाणवूच दिलं नाही की तुझं बालपण कष्टाचं आहे. कधीतरी फी भरायला सुद्धा जर वेळ होतोय असं कुठंतरी मनामध्ये, बाल मनामध्ये यायला लागलं तर माझ्या महापणकर सरांना, माझ्या नागनूर सरांना, माझ्या करंदीकर सरांना ते कसं कळायचं मला माहिती नाही. पण माझी फी भरलेली असायची आणि विद्यार्थ्याचा आत्मसन्मान हा किती जागता ठेवायला पाहिजे. तुझी फी आम्ही भरली आहे असं मला कधीही कोणी सांगितलं नाही. तुला स्कॉलरशिप मिळालेली आहे असं माझ्या सरांनी मला सांगितलेलं. मला हे सगळं आठवतं आणि असं वाटतं की आज आम्ही निवेदन करत असताना मजा म्हणून म्हणत असतो की आजचं वातावरण कसं आहे, ह्या सगळ्यांनी रागवायचं नाही बरं का, हे निवेदनातलं आहे, खरं सगळंच नसतं पण थोडंसं खरंही आहे. गुरु अंथरुणावर पहुडलेले शिष्याला म्हणाले, बघ रे जरा बाहेर पाऊस पडतोय का. शिष्य म्हणाला, गुरुजी ते मांजर आत्ताच आलंय बाहेरून, पहा त्याच्या पाठीवरून हात फिरवून, असेल ओलं तर समजा बाहेर पाऊस पडतोय म्हणून. थोड्या वेळाने गुरुजींनी विद्यार्थ्याला दुसरं काम सांगितलं. म्हणाले, जरा तेवढा दिवा मालव रे बाबा. शिष्य म्हणाला, गुरुजी हो डोळे घ्या मिटून आणि समजा दिवा टाकलाय मालवून. जराशानं शिक्षकांनी त्याला तिसरं काम सांगितलं. म्हणाले, जाताना जरा दार लावून घे बरं का. तशी शिष्य म्हणाला, गुरुजी थोडा तरी न्याय करा, 2 कामं तर मीच केली, तिसरं तरी तुम्ही करा. हा आत्ताचा काळ आहे. या काळातही मी शिकवते, शाळेत नाही पण विद्यापीठात शिकवते, अतिशय आनंदाने शिकवते आणि तरीही अतिशय उत्तम शिक्षक मिळत आहेत. तुमच्या सगळ्यांचे सर इतके सुंदर चेहरे मला दिसत आहेत. तेव्हा तुम्हाला चांगले विद्यार्थी मिळालेले आहेत नक्की आणि तुम्ही चांगले विद्यार्थी घडवलेले आहेत जे सगळे तुमच्या आसपास बसलेले आहेत. ही गोष्ट अगदी खरी आहे. त्यामुळे गुरु अंथरुणावर पहुडलेले आम्हाला मिळाले नाहीत आणि 2 कामं तर मीच केली, तिसरं तरी तुम्ही करा असं आम्ही कधी म्हटलं नाही. आम्हाला सर एवढंच माहिती आहे की ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी, क्षणभर बसला मग हसला मग बोलला वरती पाहून, अहो गंगामाई पाहुणी आली गेली खरड्यात राहून, माहेर वाशीड पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको तेवढी वाचली. भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापड्यांवरती पाणी तेवढे राहिले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतोय, चिखल गाळ काढतोय, पडकी भिंत बांधतोय. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. म्हणाला, पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडलाय संसार पण मोडला नाहीये कणा. पाठीवर हात ठेवून नुसतं लढ म्हणा सर, पाठीवर हात ठेवून नुसतं लढ म्हणा. मला अतिशय
शिक्षकांनी आम्हाला कुणाला कधी पांगळं केलं नाही, अति मायेचा डोस पाजून आम्हाला आंधळं केलं नाही, आमचे हात पाय कमकुवत केले नाही. तर आमच्यामध्ये जे जे काही चांगलं आहे ते शोधून काढून फक्त SSC होते, DED केलेले होते, त्यांची शैक्षणिक पात्रता त्या काळात किती होती हा विचार सुद्धा आला नाही. त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि एखाद्या विषयाला भेटण्याची ताकद इतकी सुंदर होती की त्यांनी आम्हाला जगामध्ये मान उंचावून उभं राहायला शिकवलं. आम्ही तुमच्या सगळ्यांचे प्रचंड ऋणी आहोत. हातात अशी काठी घेऊन अतिशय नाजूक प्रकृतीच्या फापणकर मॅडम ह्या अशा बाहेर यायच्या तेव्हा त्यांचं जे करारीपण होतं ना, स्त्रीकडे जेवढं मृदुत्व हवं तेवढं करारीपण असायला हवं हे फापणकर मॅडमनी आपल्याला दाखवलंय. मला आणखी माझ्या एका शिक्षकांची आठवण येते, ती म्हणजे आम्हाला अतिशय सुरुवातीच्या काळामध्ये इतिहास आणि भूगोलाबद्दल प्रचंड ममत्व आणि आकर्षण निर्माण करणारे आमचे कुलकर्णी सर. चिन्मय बाळा, पुढच्या वेळेला आपल्याला कुलकर्णी सरांना बोलवायचे, मी त्यांचा तुला पत्ता देणार आहे. अतिशय चांगले शिक्षक होते आपले. आणखी एक सांगते तुम्हाला, मोतकेकर सर. मोतकेकर सरांनी कधीही हातामध्ये पुस्तक घेतलं नाही. पुस्तक न घेता इतक्या सुंदरपणे इतिहास आणि भूगोलाची सांगड घालत विषय शिकवण्याची त्यांची हातोटी होती. मला बोलताच येत नाही, बोलू शकणार नाही. मला ते बाक आठवतात ज्या बाकावर कोणीतरी कधीतरी माझंही नाव लिहिलेलं होतं आणि प्रचंड रडत मग मी हेडमास्तरांकडे गेलेले होते. म्हणाले, अभ्यास कर, नाव लिहिणाऱ्याला लिहू दे, तू अभ्यास कर, तेवढा केलास तरी पुष्कळ झालं. असं म्हणून जिथल्या तिथे त्या गोष्टीचा निचरा करणारी माणसं आमच्याकडे होती. स्वच्छ सुंदर आभाळासारखं मन तुम्ही आम्हाला वागवायला दिलं, एक सुंदर उंदणायला अंगण दिलं, पुढच्या जगाकडे कसं बघावं याची नजर दिली. आणखी तुम्ही आम्हाला काय द्यायला हवं होतं? तुम्ही आम्हाला जे विषय शिकवले ते त्या इयत्तेपाशी थांबले, पण त्या विषयाच्या ज्ञानातून पुढच्या वाटेकडे बघायला तुम्ही आम्हाला जे शिकवलं त्याबद्दल आम्ही तुमचे आजन्म ऋणी राहणार आहोत, आजन्म ऋणी राहू. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना इथं शिक्षक जेवढे म्हणून बसलेले आहेत त्या सगळ्या शिक्षकांना मी मनपूर्वक अभिवादन करते आणि या सगळ्या मुलांचं मी कौतुक करते की तुम्ही खूप छान काम केलं. आता तुमच्या वेबसाईटवर ना आम्ही सुद्धा हळूहळू यायचा प्रयत्न करू, पण तोवर आपला आमचा पत्ता घेऊन तुम्ही आम्हाला एखाद दुसरं पोस्ट कार्ड टाकलं ना तरी देखील आम्हाला आवडेल. म्हणजे आम्ही फेसबुक उघडेपर्यंत तुम्ही खूप मोठं काम करून जाता. आम्हाला ते सगळं फार चांगल्या रीतीनं जमत नाही. निवेदन मला करता येतं आणि लिहिता येतं, एवढं मला सांगायला आणि म्हणजे मान्य करायला सुद्धा मला काही त्यात कमीपणा वाटत नाही. पण तुम्ही एक दिवा लावलेला आहे आणि म्हणून दीपकी दीपक मावळल्या ज्योती घर घर वाती शून्य झाल्या असं संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की पहिली पंक्ती कोणी लावली हे खूप महत्वाचं असतं. एका पंक्तीनं दुसरी पंक्ती, दुसरीनं तिसरी आणि एक प्रकाशाची ओढ निर्माण होते. मग पहिली पंक्ती कोणी लावली हे महत्वाचं नसतं, प्रकाश निर्माण झालेला महत्वाचा असतो. तुम्ही पहिली पंक्ती लावलीत नव्हे, प्रकाशाची अर्धी ओढ तुम्ही निर्माण केलेलीच आहे. आम्ही सगळे तुमच्या बरोबर असू आणि पुढच्या पंक्त्या लावण्यासाठी निश्चितपणे आम्ही तुमच्या बरोबर राहू एवढंच सांगते आणि इथंच थांबते. माझी शाळा, माझ्या शाळेची माझी 67-68ची बॅच आम्हाला सांगत चला बरं का शाळेला काय हवंय काय नाही आहे. आम्ही सगळी मंडळी एकत्र येऊ असं आज आम्ही म्हणतोय आणि त्यानंतर खरंच या शाळेसाठी जे जे काही करता येईल ते करू. आज आता इथे येताना मी म्हटलं होतं कुणाकुणाचे केस पांढरे झालेत बघूया, कुणाचा चष्मा आपल्या चष्म्यापेक्षा जाड आहे ते बघूया, कुणाची मुलं इथं आहेत कुणाची मुलं तिथं आहेत, या सगळ्याचा लेखाजोखा घेऊया. आणि इथं आल्यानंतर लक्षात आलं असं बॅच वगैरे काही प्रकरणच नाही आपल्याकडे. आपण सगळे मिळून एकच आहोत. माझी विद्यार्थी आता कुठची बॅच बघायची, आता नाही बॅच बघणार, आता आपण सगळे एक. नमस्कार.